तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतिता कीर्तिवान, कायमी पतिता कीर्तिवान, कीर्तिवान अवतार अवतार कायमी पतिता कीर्तिवान, कायमी पतिता कीर्तिवान अवतार दराया अवतार तुम्ही संत माया, तुम्ही संत माया, तुम्ही संत माया, तुम्ही संत माया, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया कायमी पतिता कीर्तिवान, कायमी पतिता, कायमी पतिता कीर्तिवान, 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 कायमी पतिता कीर्तिवान, कायमी पतिता कीर्तिवान अवतार अवतार उदराया जना, उदराया, उदराया, उदराया जना, उदराया, उदराया
उतराया जड जन जीवा उतराया टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी जोरात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायम्या पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जना जड जीवा, वाढवया शोक भक्ती भाव धर्म,
वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उदरया जन जड जीवा तुकामने गुण चंदनाचे अंगी तुकामने गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगे संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा विठ्ठला तुम्ही संत माय बाप कृपावंत कायला पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा प्रसूत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी प्राप्त काळ प्राप्त घटिका सेवे करता मिळेला विश्व वंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु संत ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत शांत श्रीमंत वैराग्याचा महामेर जगद्गुरु तुकोबर आहे. या तुकोबराच्या गाठीतील साधू संतांचं येण्याचं प्रयोजन सांगणारा अभंग आहे. विठ्ठला अभंगाचा प्रतिपाद्य विषय अभंग मागची भूमिका अभंगाचा लक्षार्थ वाच्यार्थ भावार्थ अभंगाचं नेमकं म्हणणं काय. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारांनी नेमकं सांगायचं काय अर्थ सूचित काय करतो अभंगाचा नेमका मुद्दा किंवा या अभंगाच्या ठळक ठळक विठ्ठला विठ्ठला. अभंगाची सुरुवात करत असताना तुकोबारा फार गोड करतात. तुम्ही शब्द फार महत्वाचा असतो बरं का. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता वर्णन जर केलं तर सांगायचं तात्पर्य आपण आपल्या बापाला बापच म्हणू शकतो, आई म्हणू शकत नाही. आईला फक्त आईच म्हणू शकतो, पण संतांना दोघी म्हणता येतं, आई आणि बाप दोघही. कारण ते तुकोबारे तेच वर्णन करतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता माय शब्द तुम्हाला कळणार नाही, पण आमच्या खानदेशमध्ये मायच म्हणतात. विठ्ठला काम्या पतित. हो, कारण दोघंही विश्लेषण वर्णन जर केलं ते संतांच्या ठिकाणी. तुमचं काय वर्णन करावं. तुकोबारा म्हणतात अवतार तुम्हा धराया कारण. आता वर्णन जर केलं सांगायचं तात्पर्य भगवंतही अवतारला येतो, संतही अवतारला येतात, तुम्ही आपणही अवतारला येतो, पण तिघांचं येण्याचं प्रयोजन वेगवेगळं आहे. विठ्ठला भगवंताचं येण्याचं प्रयोजन आहे यदा यदाई. संतांचं येण्याचं प्रवचन आहे वर्णन जर केलं तर जे खळांची व्यंकटी. तुपला आपलं म्हणजे विचार जर केला तुमचं आपलं येण्याचं प्रयोजन बऱ्याच लोकांना माहित नाही. प्रत्येकाच्या जीवनात 3 प्रश्न आहेत. आपण जन्माला का आलो, आपल्याला इथं करायचं, येऊन करायचं काय आणि जायचं. लोक म्हणलं बाबा सोपं आहे, जन्माला यायचं, शिक्षण काहीतरी घ्यायचं, नोकरी उद्योग धंदा करायचा, 2-4 पोराचा बाप व्हायचं, 10-12 नातवाचा आजोबा व्हायचं आणि एक दिवशी तंगड्या उचकावून मरून जायचं. विठ्ठला एवढीच आपल्या जन्माची इति कर्तव्यता आहे का वर्णन जर केलं तर. साधू संत सांगतात बाबा रे वर्णन जर केलं साधूचं येणं त्याच्यासाठी आहे महाराज. उद्धरया जन. आता विचार जर केला तुम्हाला सांगतो आपल्याला जोपर्यंत मात्र भगवंत तत्वाशी आपण निगडीत होत नाही तोपर्यंत आपण जड होतो का कसे होतो. मग भाषा कळते की तुम्हाला. कारण तुकोबारांनी एका ठिकाणी शब्द वापरलाय. तुका म्हणे यांच्यापेक्षा दगड बरे देवा. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही आपण जडच होतो विचार जर केला तर. प्रभू रामचंद्राने विचार जर केला रामेश्वरला जे दगड तारले नाही ते दगड बी जडच होते. काय होते जडच होते. परंतु विचार करा ते कशाने तरले, तुम्ही आपण कशाने तरलो. विठ्ठला विठ्ठला. ते नाम आपल्याला कोणाच्या योगाने मिळालं.
का डायरेक्ट मिळालं? विचार जर केला तर उदरया जन जड जीवा. बरं, नुसतं आपलं वर्णन जर केलं तर नुसतं जड जीवांचा उद्धारच नाही, तर तुकोबर आहे तिसऱ्या चरणामध्ये प्रयोजन सांगतात. वाढवया सुख, भक्ती, भाव, धर्म. आता 4 आहे त्याच्यात. श्रीपाद बाबा फार गोड वर्णन सांगायचे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. वर्णन जर केलं, ज्यांनी ज्यांनी साधू सत्यांचं ऐकलं ते सुखी झाले का दुःखी झाले? विचार जर केला तर ज्यांनी ज्यांनी साधू संतांचं ऐकलं ते सुखी झाले का दुःखी झाले? नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. वर्णन जर केलं, वाढावया सुख. आता सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी. व्यवहारातलं सुख लोकांना लय आनंद वाटतो, पण खऱ्या अर्थाने साधूच्या संगतीत राहिल्यानंतर माऊली 16व्या अध्यायामध्ये गोड ओव्या सांगतात सुखाच्या बाबतीत. ते सुख गा किरीटी, तुझं दावी येईल तिठी, ज्यात्मयाच्या भेटी जीवाशी होय, किंबहुना सोहे जीवात्मयाची लाहे, ते जे होय तया नाम सुख. फार गोड ओव्या तिघ. आणि काही अवस्था न जोडता पार्था, जे जे ती सर्वता दुःख जाण. विठला विठला. वाढावया सुख, भक्ती. हो, वर्णन जर केलं तर सुख पाहिजे असेल तर भक्ती करावी लागेल, भक्ती करायची असेल तर भाव पाहिजे, भाव नसेल तर वाढावया सुख, भक्ती, भाव. आणि मग पुढे काय? मग माणसाला कळतो धर्म काय ना धर्म काय. वर्णन जर केलं तर 4 आहेत. कुळाचार, नाम, हे सगळं भगवंताच्या नामाने घडून सर्व धर्म, अर्थ, काम, मोक्ष. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म. पण हे सगळं घडून कशामुळे येईल? कुळाचार, नाम, भगवंताच्या नावाने घडून. अवतार तुम्हा दराया कारण, उदरया जन जड जीवा. माता ऐका, वर्णन जर केलं संतांच्या अंगी असे काय गुण असतात, वर्णन जर केलं की त्या गुणांच्या योगाने मात्र संत तो पूज्यत्वाला प्राप्त होता. बरं, वर्णन जर केलं तुम्हाला सांगतो, माणसाच्या गुणांना किंमत आहे का माणसाला किंमत आहे? तुमच्याकडे काय पद्धत आहे इकडं? तुमच्याकडे सुगरण कोणाला म्हणतात? ज्या वेळेला चांगल्या भाकरी करता येतात तिला, का जे बाई गवऱ्या थापते तिला? मग भाषा कळते का? विठाला विठाला पदवी त्या काळ्या गोऱ्या ताईला का तिच्या ज्ञानाला? बरेच लोक मोठं व्हायला जातात, गुण काहीच नसतात. काही करा, मला मोठी आई म्हणा, पण तू मोठी आई सारखी तो वा. विठाला विठाला. हा, लई लोक मोठं व्हायला चाललो आता. बरं, तुम्ही आता बसलेत ना, त्याच्यापैकी सासवा किती, सुना किती? बरं, तुम्ही डायरेक्ट सासवा झाल्या का? सासवा कळतो ना शब्द सासवा? डायरेक्ट सासू झाल्या का? मग अगोदर लोक डायरेक्ट सासू व्हायला जातात. वर्णन जर केलं, सांगायचं तात्पर्य माणसाच्या अंगी काही गुण असावे लागतात. वर्णन जर केलं तर तसं संतांचे आहे ना, संतांचे जे वर्णन करतात ना त्यांच्या अंगी ते गुण होते. हा, लोक काम करायचं टायमाला का मागं सरकता, आणि फोटो काढायच्या वेळेला का मग मुंडकं काढतात. कशाला? फोटो काढायला. विठाला याला चमकोगिरी म्हणतात. काय म्हणतात याला? चमकोगिरी म्हणतात. चमकोगिरी. विठाला विठाला. आणि चमकोगिरी करणारे जास्त दिवस चालत नाही बरं का रे. हा, विचार करा, आकाशात चांदण्या पण चमकतात, आणि काजवा बी. तुमच्याकडे काजू आहे का? काजवा बी चमकतो. लोकांना वाटतं काय काजवा चमकतोय, सूर्य उगू दे. विठाला जे काजवी कोणीकडे जातील त्याचा तपास लागत. हा, वर्णन जर केलं तर तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी. हो, जसं चंदनाच्या अंगी काय गुण आहे की त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या बोरी बाबळी आहेत त्या बोरी बाबळींना सुद्धा मात्र चंदनाचा सुगंध घेण्याची. तसं संतांच्या संगतीत राहिल्यानंतर
त्यांना त्या पदापर्यंत नेण्याची ताकद त्या संतांची असते. तैसे तुम्ही जगी. हो, कारण वर्णन जर केलं तो अभंग चिंतनाला घेतला, ते अभंगाचं मर्म त्या बोवाला कळलं पाहिजे. त्याला नाही कळलं ना, मग तो मी इथं गेलो नाही तर असं झालं असं सांगतो. विठाला विठाला म्हणे गुण चंदनाचे अंगी, कैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उदरया पांडुरंगा गुरु. तारगाम साधा लिसा शरत नाही तू हुशारी तू. विठाला जयंती केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार. आता ओम नमो अद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवित आत्मरूपा देवा तुझ गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. वचनायका कमळापती माझे रंकाची विनंती करजोडितो कथी काय आपण असावे जवळी कैलास राणा शिवचंद्र मवळी फणींद्र माता मुकुटदाड कारुण्य शंभू बहुदुःखहारी तुझवीन शंभू. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आदत्र जननी देवाची जगत उतारा लागे धरीला अवतार मिरविला बळीवार सिद्धाईचा सदा सर्वदा योग तुझा गडा सदा सर्वदा योग तुझा गडा सदा योग तुझा गडा सदा योग तुझा गडा तुझे कारणी
आता 5-6 महिन्यापूर्वी माझं एन्जिओप्लास्टी बायपास झालं. 10-12 दिवस रेडीला होतो मी. श्रीपाद बाबाची कृपा आहे. नाही तर माझं पण यांना म्हणजे लवकरच प्रथम पुण्यस्मरण झालं असतं. विठाला विठाला त्याचे डॉक्टर म्हणले बाबा पोचला कसा नेमका. भयंकर मोठा अटॅक आला होता मला. ते संतांची कृपा आहे. प्रसूत सेवेचा प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. पवित्र ते कुळ पावन तो जे ते हरीचे दास. पुढे सारखं पुढे मागच्या येणाऱ्यांना जाणे. सारखं पुढे या ना इकडे या. पुढं या इकडे या. विठाला विठाला भूमी पवित्र ते गाव पवित्र तो एरिया पवित्र ते नगर पवित्र ते कॉलनी पवित्र ते पंचक्रोशी साधू संतांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पुण्य पावन नगरी आपली ही सरलंबे तालुका शहापूर जिल्हा ठाणे. तिथे जे सर्व आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू परमार्थ मार्गातील आम्ही जवळजवळ बरोबरच आम्हाला दोघांनाही श्रीपाद बाबांची भेट झाली होती. विठाला विठाला हरिभक्तपर्यंत दत्तात्रय बाबा ढोलणे आणि धोंडर बाबांच्या या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या साधकांच्या माध्यमातून त्यांनी जे समजा काही जे कार्य केलं परमार्थ मार्गामध्ये हो आणि त्या साधकांच्या माध्यमातून आपल्या याच्यामध्ये 2 प्रकार येतात बरं का. एक कृतज्ञ भाव येतो आणि एक कृतज्ञ भाव. एक कृतज्ञता व्यक्त करणं आणि एक कृतज्ञ भाव. विठाला विठाला या सर्व पंचक्रोशीतील आजूबाजूच्या सर्व साधकांच्या माध्यमातून आपल्या गुरुचं एक स्मरण व्हावं या माध्यमातून सर्व साधकांच्या माध्यमातून हे आपल्या गुरूंचं पुण्य स्मरण पुण्यतिथी त्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेली ही सेवा. तुम्ही सर्व नामधारक जे मंडळी आहेत बाबांची जे साधक मंडळी यांच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी उपस्थिती जी आहे आदरणीय आमच्या ताई आहेत तुमच्या सर्वांचे गुरुमाता. त्याच्यानंतर बाबांच्या खांद्याला खांद्या लावून ज्यांनी एक कार्य वाढीसाठी पहिल्यापासून नानांना जवळजवळ मी 20-22 वर्षापासून ओळखतो. वर्णन जर केलं तर तेव्हा थोडी तब्येत बारीक होती. शरदली बारीक होता नाही गोलगिटिंग झाला तो. विठाला 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 हा नाही घरचं दूध आहे ना. विठाला विठाला नाना. त्याच्यानंतर बाबांचे चिरंजीव हरिभक्तपरायण आमचं हरी. माझ्या मते या परिसरामध्ये मी भरपूर वेळा कार्यक्रमाला आलो. वैष्णव मेळाव्याचं एक कीर्तन केलं होतं. त्याच्यानंतर इथं परिसरात बाबांनी या गावातच कुठेतरी मंदिरावर सप्ताह होता. त्या सप्ताहाच्या वेळेला तर 2-3 कार्यक्रम या परिसरात तसे भरपूर कार्यक्रम झाले बाबांच्या माध्यमातून. हो तसं मोरबड तालुक्यात बऱ्याच गावांना समजा मी येतो. ज्या वेळेला मी मेळाव्याला आलो त्यावेळेला शरदने नुकताच अनुग्रह घेतला होता वाटतं माझ्या वाटी. 1-2 वर्ष झाली असते. जेव्हा 14-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 14 वर्षापूर्वीची. त्याच्यानंतर या कार्यासाठी जी काही महाराज मंडळी सर्व साधक परिवार त्याच्यानंतर मृतगमनी हरिभक्तपरायण रवी महाराज गाव कोणतं जन्मभूमी आपली मुंबईत का. एकदा टाळ्या वाजवा आमच्या महाराजांचा. वास्तविक पाहिलं भगवंतानी प्रत्येकाला एक प्रतिभा दिलेली बरं का. हां फक्त एक आहे. त्याच्यानंतर विनीकरी फार गुजरातवरून आले ते इकडच्या पण पोट भरायला तिकडे गेले. हां आता मी आहे खानदेशी. आमच्याकडे एक म्हण आहे हेच गाव म्हणतात भिकाऱ्याला नाही बरं का श्रीमंताला 40 गाव. विठाला गुजरातला तिकडे गेल्या तर प्रत्येक कार्यक्रमा ठिकाणी भेट होते महाराजांची.
त्याच्यानंतर हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय नाव साऊंड सिस्टीमचं हो? साऊंड सिस्टीमचं नाव विचारलं मी. हां, जाधव साऊंड सिस्टीमचे गोड अशी सिस्टीम आहे. वातावरणच असं बघा, माणसाने ना तुम्हाला सांगतो ना, उन्हाला घाबरायचं नाही, कशालाच घाबरायचं नाही. आता सगळ्या सुविधा आहे. पूर्वीच्या आता आम्ही ना दोन बाबा आम्ही ना कशी कीर्तन केले माहिती का? आता आम्हाला म्हणजे मला जवळजवळ 28-29 वर्ष झाले ना कीर्तन सुरू करून. त्या काळामध्ये ते एक भोंग स्टँड पण नसायचं बरं का. एक बकेट बादली राहायची, त्याच्यात वाळू, त्याच्यात बांबू आणि त्याला बांधलेला. अशा परिस्थितीत विठाला आणि आहे त्या परिस्थितीत माणसाने स्वतःला अपडेट करून घ्यायचं. आहे त्या परिस्थितीत आणि मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, तू जीवनात काहीच करू शकणार नाही. विठाला आमचे बाबा म्हणायचे, भाऊ श्रीपाद बाबा म्हणायचे, भाऊ जसं असलं ना, हा कोई दिन चना, कोई दिन घी म्हणा, कोई दिन वो भी म्हणा, कोई दिन हाथी, कोई दिन घोडा, कोई दिन पैदल चलना. विठाला मोबाईलचा जमाना आहे ना आता, मोबाईलचा बरोबर ना. मोबाईलचा जमाना आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे ना आता. त्या मोबाईलला काय करावं लागतं वर्ष 6 महिन्यात? काय करावं लागतं अरे भाऊ? त्याला अपडेट करावं लागतं. काय करावं लागतं? अपडेट करावं. अपडेट म्हणजे काय? त्याला त्या तो परिस्थितीशी जुळून घेतो. काय कसं आपण आपल्याला जीवनात आहे ना अपडेट करून घ्यायचं स्वतःला. जशी परिस्थिती असली का तसं स्वतःला अपडेट करून घेतला. बरं, जो मोबाईल अपडेट नाही केला तो काय होतो? तसं जो माणूस स्वतःला अपडेट करून घेत नाही ना, हा तुमच्या मुंबईच्या भाषेत त्याच्या डोक्याचा गोविंदा होतो. विठाला मग स्वतःला जशी परिस्थिती असली ना तसं अपडेट करून घ्यायचं. ऐका, वर्णन जर केलं तुम्हाला सांगतो, दोंडरबाबाचं तसं जर जन्मभूमी बघितली तर अकोले तालुक्यातलं समशेरपूरची वाडी, पण त्याची कर्मभूमी मुंबई आहे. आणि माझ्या मते बाबांची त्यांची गाठ मुंबईमध्येच झाली, अंबरनाथ क्षेत्रामध्ये. आणि वैशिष्ट्य म्हणजे ते पण रिक्षा चालवायचे बरं का मुंबईत, मी पण रिक्षा चालवायचो. माझ्या रिक्षामध्ये स्वतः श्रीपाद बाबा रामदास बाबा बसले. बाबा मला पहिलं वाक्य सांगायचे रिक्षात बसले का, भाऊ खड्डे पाहून गाडी टाका. एकदा एक वाक्य उच्चारले. हायवेला चालत असताना बाबा जवळ चाळीसगावच्या जवळ गाव होतं 8-9 किलोमीटरवर. तिथे कीर्तनाला आम्ही गेलो. कीर्तनानंतर बाबा बसले आणि मी एका गाडीला ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला डोंगरे महाराज. बाबाने मागून शब्द वापरला, जीवनात ओव्हरटेक करायचा प्रयत्न करायचा. त्याचं उत्तर मला तेव्हा नाही कळलं, आता कळतं. विठाला काय म्हणले बाबा? भाऊ जीवनात ओव्हरटेक करायचा प्रयत्न करायचा. आता जो तो ओव्हरटेकच करायला लागला. मी त्याच्या पुढं घसरून पडतील. विठाला वर्णन जर केलं सांगायचं तात्पर्य. आम्ही दोघेही समजत असं. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं, आपले जे बी लोक आहेत ना, जेवढे बी आहेत ते सगळे असे सोन्यासारखे पिवळे कमीच लोक आहेत बरं का. बाकी सगळे टोटललाच झालेल्याच गाड्या. हा टोटललाच. या मार्गातले जेवढे बी लोक आहेत ना तेवढे. मी लई टुकार होतो, तुमचं सोडून द्या. विठाला सोडून द्या. हो, आमचा 2 कलमी कार्यक्रम होता. 2 कलमी कार्यक्रम करतो ना. हा, पण जीवनामध्ये श्रीपाद बाबा सारखा महात्मा लाभला. हो, माझी नाव काय किनाऱ्याला लावली हो की ते दयाळू श्रीपाद माऊली. माझी नाव काय किनाऱ्याला लावली हो की ते दयाळू श्रीपाद माऊली. भेट झाली ना, सोनरबाबांची पण बाबांची भेट झाली मुंबईमध्ये वाचायला असताना. आणि विचार करा, आम्ही कधी कधी स्वप्नात बघितलं नसेल आम्ही कीर्तन करू. स्वप्नात पण नाही. विचार जर केला सांगायचं तात्पर्य. कारण आमचा पूर्व इतिहास मात्र. आणि बऱ्याच साधकांचा तुम्हाला सांगतो ना, इथं वाया गेलेले केशी रिपेअर करायचं स्टेशन म्हणजे वाया गेलेले. हा वर्णन जर केलं तुम्हाला सांगतो की आपल्याला जे मिळालेले तत्व आहे आपल्या जीवनामध्ये जो बदल झाला. हो, मुंबईमध्ये बाबांना अनुग्रह भेटला, संतांचा सहवास लाभला. आणि मुंबईमध्ये तुम्हाला सांगू ना, त्या काळामध्ये कल्याण, डोंबिवली, अंबरनाथचं मोरवली गाव,
खूप मोठा कार्यक्रम व्हायचा मोरुले गावामध्ये, मला आठवतं जुन्या काळामध्ये. इतका मोठा कार्यक्रम व्हायचा. ते आपल्याला मिळाला, गुरुने दिला ज्ञानरूपी ठसा आणि पुढे चालू आम्ही हा वारसा. गुरुने दिलेले जे तत्व आहे ते सेवी तो हारस वाटे तो अनेका, सेवी तो हारस वाटे तो अनेका, सेवी तो हारस वाटे तो अनेका. अरे ओ नका रानभरी, अरे ओ नका रानभरी, विटेवरी जाती बाहुले समा, विटेवरी जाती बाहुले समा. अरे ओ नका रानभरी, अरे ओ नका रानभरी, विटेवरी जाती बाहुले समा, विटेवरी जाती बाहुले आपल्याला मिळालेलं जे तत्व आहे, जो तुम्हाला सांगतो ना, जो खरा नामधारक आहे ना, तो नामधारक ज्या मिळाले ना महाराज, तो कसाही प्रकाराचा जर असला ना, हो का दुराचारी विषयी संत कृपे त्वरित उद्धरती, नामदेव महाराजचा अभंग आहे. हो का माऊलींच्या गोडव्या 4थ्या अध्यायामध्ये, जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगर वाहून अशी तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे अगवेच गात ठोकडे, ऐसे सामर्थ असे चोखडे ज्ञानी आहे. भगवंताच्या तत्वामध्ये एवढी पावर आहे. कसाही जरी माणूस असला महाराज, वर्णन जर केलं, तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगतो मी, ज्यावेळेला सहज म्हणून ज्यावेळेला बाबा आले, आमचे गुरु बाबा आले, फक्त दर्शनाला या म्हणून आम्ही गेलो, आणि एक शब्द बाबांनी उच्चारला ना, आमच्या जीवनामध्ये खरोखर क्रांती करून गेला. बाबा 5-6 जण असले ना तरी आपला विषय चालूच राहायचा. विषय तो त्यांचा झाला, नावडे जन धन. बाबा बोलत 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 होते, म्हणे भाऊ खाऊ खाऊ किती खाल्ला असेल, पिऊन पिऊन किती पिला असाल, एखादा हाफ मर्डर केला असेल, पण वाल्या कोळे इतके ढेकणं तरी मारले का म्हणतो मी, विठाला विठाला काय शब्द वापरला माहित नाही. खाऊ खाऊ किती खाल्ला असेल, पिऊन पिऊन किती पिला असेल, किती बार ताजे केले असतील, एखादा हाफ मर्डर केला असेल म्हणे, पण वाल्या कोळे इतके ढेकणं तरी. वर्णन जर केलं तर नामसंकीर्तन साधन पै सोपेन जर केलं पापे, एवढा शब्द माझ्या अंतकरणात गेला. मी माझं जामीन व्हायचं आणि मला लोक पण बाबाचा भरोसा. बरेच असे साधक आहेत बरं का, ज्यांना आणि ज्याच्यावर भरोसा ठेवला ना ते फेल गेले, आणि ज्याच्यावर भरोसा नव्हता त्यांनी क्रांती केली. विठाला माझं जामीन सुद्धा कोणी घ्यायचं नाही. सांगायचं तात्पर्य ते मिळालेलं तत्व ज्या वेळेला बाबांनी सेवितो हरस वाटेतो आणि का घ्यारे होऊ नका, एकाला एक एकाला एक, जोडत 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 समजा तुमच्या परिसरात आले, गावाकडे फिरले. खानदेशमध्ये आम्ही भरपूर फिरलो, 2 जण वर्णन जर केलं. खानदेशमध्ये अनेक गावांना आम्ही 2 जण बरोबर फिरलो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो घोटी परिसरामध्ये आता जाधव महाराज आले, तिथं खडके दिंडोराच्या परिसरामध्ये बाबांनी खूप लोक घडवले. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत में ज्योत जगाते चलो, ज्योत में ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो. एकाला एक एकाला एक एकाला एक जोडलं महाराज त्या महात्म्याने. वर्णन जर केलं. आणि तुम्हाला माहितीये का, एक एक साधक घडवायला किती कष्ट घ्यावे लागतात, जो घडवताना त्याला कळतं महाराज. एवढं सोपं नसतं बरं का. आणि त्याच्यासाठी खूप कष्ट. ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो ना, मी नेहमी सांगत असतो, बापाचं महत्व केव्हा कळतं, बाप झाल्यावर आणि बाप गेल्यावर. स्वतः आईचं महत्व केव्हा कळतं, जेव्हा ती स्वतः आई होते ना, तेव्हा तिला कळतं की लेकराचं संगोपन कसं करावं लागतं,
किती हा त्रास देतो, मी माझ्या आईला किती त्रास दिला असेल. विठ्ठल एक एक साधक घडवायला खूप कष्ट घ्यावे लागतात महाराज. वर्णन जर केलं एवढं सोपं नाही. हा लेकुराचे हित जाणे मावलीचे चित्ताशी कळवल्याची जाती. लेकुराचे हित जाणे मावलीचे चित्ताशी कळवल्याची जाती. आईशी कळवल्याची जाती करी ना भावी प्रीती. आईशी कळवल्याची जाती करी ना भावी प्रीती. हा लेकुराचे हित जाणे मावलीचे चित्ताशी कळवल्याची जाती. लेकुराचे हित जाणे मावलीचे आईशी कळवल्याची जाती. आईशी कळवल्याची जाती. स्पेशल कांद्याचे जात का अजून खाद्याचे काढले नाही मी. विठाला लेकुराचे हित वाहे मावलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी. आणि तुम्हाला सांगू का, कोणता तरी हेतू ठेवून जर कार्य केलं ना कालदेव कार्य फलद्रूप होत नाही बरं का. निरपेक्ष वृत्तीने कार्य करा महाराज. त्या जीवाचं कल्याण करण्याची क्षमता ठेवा. हा भगवान तुमच्याकडून खूप असं अलौकिक कार्य करून वर्णन जर केलं. सांगायचं तात्पर्य साधून एकाला एक जोडले. हो नुसतं याच परिसरांमध्ये अनेक परिसरामध्ये लोक जोडले. हा आणि म्हणून तुम्ही जे साधक आहे तुमच्या अंगी हा तो गुरुजी विषयी कृतज्ञतेचा भाव आहे महाराज. वर्णन जर केलं त्याने ठेव. तुमच्यासाठी कुठेतरी काहीतरी त्यांनी हाल अपेक्षा केल्या असतील. रात्री पाठी थंडी वाऱ्याचा आले असतील. हो ज्या पद्धतीने लेकराचं संगोपन ज्या पद्धतीने आई करते ना लेकुराचे हित तसे तसं साधू महाराज ना तू माऊली हुनी मया. वर्णन जर केलं ना महाराज जगामध्ये प्रत्येकाला आहे ना आज जगामध्ये प्रत्येकाला जादू महाराज ऐका कुत्र्याला गती सहन होती का. मी एक वाक्य सांगतो बरं का नाना. कुत्र्याला गती सहन होत नाही माणसाला प्रगती. बरं माणूस स्वतःच्या दुखाने जास्त दुःख एका दुसऱ्याचं सोपावत नाही. बांगला त्याचा बांधला जातो चुरबू याची वाढते याची एक भाकरी कमी होती. बायको म्हणते का रे तू रोज 2-2-3-3 भाकरी खातून तो त्याचा बांगला बांधतोय ना म्हणून माझी एक भाकर कमी झाली. विठाला आदमी अपने दुःख से इतना परेशान नाही आहे मग दुसऱ्याचं सुख हा वर्णन जर केलं तर सांगायचं तात्पर्य साधू संत सांगतात बाबा रे की ज्या पद्धतीने आई जसं लेकराचं संगोपन करते ना तसं त्या पद्धतीने कुत्र्याला गती सहन होत नाही माणसाला प्रगती सहन होत नाही. संतांना अधोगती सहन होत नाही. संतांना अधोगती सहन होत नाही. या जगामध्ये विचार जर केला तर आपली प्रगती झाली ना कोणालाच आनंद होत नाही. पण जगामध्ये विचार करा एकच दोनच अशी व्यक्ती आहेत. आपल्या गुरुला वाटतं की माझा शिष्य माझ्यापेक्षा खूप मोठा झाला पाहिजे. हे गुरुचं तत्व आहे. आणि माझ्यापेक्षा माझ्या मोठ्या पदावर गेला पाहिजे दुसऱ्या बापाला वाटतं. विठ्ठला गुरुच्या बाबतीत वर्णन जर केलं ना गुरुला काय वाटतं
आणि गुरु आहे ना विचार जर केला तर अपपर भाव नसतं संतांकडे. काय नसतं? अपपर भाव. हा, तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही आपण ऐकतो पण त्याचं मर्मकडे लक्ष देत नाही. जे कारंजले गांजले त्याची मने रोवले, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. विचार जर केला ना महाराज, मृद सभा या नवनीत जैसे सज्जनाचे चित्त वर्णन जर केलं, साधू संत सांगतात बाबा रे त्याच पद्धतीने कार्य. आणि दुर्दैवाने मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नाही मला, तो कसं जगला याला महत्व. भगवंतांनी जरी आयुष्य जरी कमी दिलं पण कमी कालावधीमध्ये वर्णन जर केलं, साधू संत सांगतात कमी कालावधीमध्ये, त्या काळामध्ये सगळ्यांना तुम्हाला आपल्याला आजही जरी स्मरण केलं तर त्यावेळेला तुमच्या समोर मूर्ती येते का नाही? समोरच येते मूर्ती, वर्णन करते. आणि तुम्हाला खरं जाऊ का, तुमच्यासाठी जे हालापेष्ट त्यांनी ज्या सहन केले ते फक्त तुम्हाला माहिती आहे, आमच्यासारख्या बामट्यांना काय माहिती. विठाला विठाला त्या लेकरासाठी ती आई किती कष्ट सहन करते फक्त त्या आईला माहिती, ते त्या लेकराला कळतं. मग त्याच पद्धतीने विचार जर केला, तुम्हाला सांगतो तुमच्यासारखे किती कष्ट घेतले असतील, किती हालापेष्ट केले असतील. केले उपकार सांगू मी काय. मायबाप आपल्याला जन्माला घालतात पण जन्म मरणातून दूर करू शकत, जन्म मरणातून दूर करतो तो साधू, तो संत, तो गुरु. ज्ञानात ठेवा. वर्णन जर केलं तर मायबाप आपल्याला प्रमाण बघा तुम्ही, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्म त्यांच्या देखील पाय, दिले अक्षय अभय दानगा. वर्णन जर केलं साधू संत सांगतात बाबा रे, एक 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 जमा करत 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 एक एक माणसाला किती कष्ट घ्यावे लागतात. मला काय सांगा तुम्हाला. हा, आता ऐका, तुम्हाला सांगतो ना, साधूचं जे लक्षण आहे त्याला जीवनामध्ये खऱ्या अर्थाने वरच्या रंगाने पाहू नका. हा, नाही तर आता हा हे लोक याला महात्मा म्हणतात, याला बाबा म्हणतात. हा बिन भांडवली धंदा आहे. हा काय, हा जाधव महाराज, हा बिन भांडवली धंदा आहे. त्या तिकिटावर तोच खेळ आहे. गाव बदलतं फक्त नाना. विठाला विठाला. मी एक वाक्य सांगतो कीर्तनामध्ये, हा बिन भांडवली धंदा आहे. बांधायला पेटा, मारायला, बोला पटापटा, बांधायला पेटा, मारायला वरून नारळचा, त्याच्या खाली कोऱ्या कोऱ्या मोदी बाबाच्या, आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटा. विठाला विठाला विठाला. वरच्या रंगाने ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा काय बोललाची. हा, वरच्या रंगाला जाऊ नका मला. साधू संत सांगतात की बाबा रे, हा, आणि त्यातल्या त्यात स्वकष्टाचा जो आनंद आहे ना, वेगळा आहे. बापाने कमवलेले प्रॉपर्टी तर नाही पोरं मजा मारतात ना. स्वकष्टाने जेव्हा कमवतो ना माणूस, तेव्हा आयत्या पिठावर रेगोट्या मारायला कोणी तयार होतो.
तू करून पाय मग कळल तुला. विठाल 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 हो, विचार जर केला तर आता तुम्ही जी मंडळी आहे, तुम्ही जो कार्यक्रमाचं नियोजन केलं, तुमच्या अंतकरणामध्ये काहीतरी कुठेतरी आस्था असेल ना, काहीतरी गुरुविषयी कृतज्ञता भाव असेल ना, म्हणून केलं ना. नाही तर एवढं गुणातानात एवढं याच्यात तुम्ही एवढं सगळं समजा नियोजन केलं. हा, काहीतरी गुरुविषयी काहीतरी कृतज्ञता भाव असेल ना, कुठेतरी काहीतरी तुमच्यासाठी केलं असेल ना, वर्णन जर केलं सांगायचं असतं. आणि म्हणून ऐका आता, त्या महात्म्याने समजा काही केलेलं असतं, म्हणून पुण्यवान माणसाची पुण्यतिथी होती. काय होते? पुण्यस्मरण होतं. स्मरण म्हणजे त्यांचं आठवण करणे. ऐका आता तुम्हाला सांगतो, 365 दिवसाचं कॅलेंडर आहे प्रत्येकाच्या घरी, आहे ना. कोणते कोणते कॅलेंडर आहे? काल निर्णय आहे, महालक्ष्मी आहे, भागवत आहे, तर अजून अनेक प्रकारचे कॅलेंडर आहे. या 365 दिवसाच्या कॅलेंडर मध्ये तुमच्याकडे कंसाची पुण्यतिथी करता का? शकुनी मामाची जयंती नाही करायला पाहिजे, चांगले लोक होते. हा, रावणाची पुण्यतिथी करता का? यांच्याकडे सत्ता होती, यांच्याकडे संपत्ती होती, हा, पण यांच्याकडे काय नव्हतं? पुण्य नव्हतं मला. आणि पुण्यतिथी व्हायला पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, गेता सज्जनाची नावे, गेता सज्जनाची नावे, गेता सज्जनाची नावे, गेता सज्जनाची नावे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची, नेघे माझी वाचा तुटे महालाभ. हो, वर्णन जर केलं ना महाराज, म्हणून त्यांचं पुण्यस्मरण आहे. ज्या काळामध्ये विचार करा, ज्या काळामध्ये आता परिवाराला तर दुःख होतच, त्यात काही परिवार आहे शेवटी. आमच्या ताईंवर झालं, हरींवर झालं, खूप मोठं दुःख समजा झालं. परंतु वर्णन जर केलं तर जो अंतकरणातला जो साधक आहे, तुम्हाला किती दुःख झाले असेल. कारण अचानकपणे मात्र ज्या वेळेला महात्मा आपल्या नजरे आड होते, त्या काळामध्ये विचार जर केला, मी तुम्हाला सांगतो, आमच्या शहराची परिस्थिती अशी झाली होती त्या काळामध्ये की राहून राहून ज्या वेळेला मी त्याचं ते मोबाईलला बघायचं, मला इतकं दुःख वाटायचं, इतकं. आणि म्हणजे वेळ अशी होती की धावून समजा असं येताही येत नव्हतं. हा, वर्णन जर केलं, रडून रडून शहरात सांगायचं हायवेला, इथंच माझ्या भावाची शेवटची भेट. त्याच्यानंतर माझ्या भावाची भेट झाली, आम्हाला तिकडे उंची होते. कारण ज्या वेळेला आपण कोणाच्या तरी बरोबरीने संगतीने ज्या वेळेला राहिलेला असतो, हा खरा कृतज्ञता भाव. वर्णन जर केलं तसे गुरुवर उडवणारी बरबी भरपूर आहे, त्याला भस्मासूर म्हणतात. विठाल विठाल भस्मासूर माहिती आहे तुम्हाला? त्याला काय वरदान होतं? राख आणि भोले बाबाचा विषय आहे. डोंगर महाराज भोले बाबा अंगाला काय लावायचे? कोणती लावायची? चुल्यातली का? मग आजही तुम्ही जर वाराणसीला गेले, काशीला गेले, आजही ते जळलेलं ताज जळलेलं प्रेताची राख भगवान भोले बाबाला जाती का नाही? हा, तसं त्याच्याकडे ड्युटी होती. आता रोजच तुमच्या गावात रोज कोणतरी मरतं का? आताचा विचार जर केला तर आता तरी लोक पटापटा मरून राहिले, पूर्वी लवकर मरत. हा, एका दिवशी ना त्याला शोधून 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 थकून जायचा, 10-12 गाव फिरायचा नाना, तरी कुठं प्रेत आलेलं सापडायचं. भगवान भोले बाबा म्हणे, काय इतका वेळ लावतो म्हणे? बाबा रोजच काही कुठं मरतं का कोणी? तुम्ही असं करा म्हणे, मला वरदान द्या. मी काय
पण एखादा आता मरायच्या याच्यात आहे, फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा, मी त्याला भस्म करेल राग घेऊन येईल ना. भगवान भोले बाबा भोळा राहतो, गुरु भोळे राहतात बरं का. हा, देव बी भोळा राहतो, फक्त एक आहे त्याचा उपयोग करणार आणि कसा करायचा हे विचार केला पाहिजे. आता सुरुवातीला त्यांनी तसंच केलं, जे मरणार आहे त्यांच्या डोक्यावर समजा जे मरायच्या मार्गावर आहे, नंतर तो म्हणे माझ्या हातात कले बाहेर सत्ता आली. कोणाच्या डोक्यात दम द्यायला लागला तो, भजन करतो ठेव का. एकदा भेटले नारद मुनी, नारद मुनीच्या डोक्यावर हात ठेवायला गेले. नारद मुनी म्हणे येडा झाला काय, काय भेटेल तुला चिपळ्या ना तांबोरा काय करतील याचं, हे तुझ्या कामाचं बी नाही म्हणे मटेरियल. आता नारद मुनीला कळ लावायची होती. हा, आणि म्हणे ज्यांनी वरदान दिलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेव जायला तर आला होते म्हणे. शेवटी त्याला काय आसूर म्हणजे काय, त्याचा भेजा गुड घ्याते विठाला विठाला. शेवटी भगवंताला मन निरोप घ्यावं लागतं, जे वरदान होतं ते हा ध्यानात ठेवा. साधू संत सांगतात की बाबा रे, तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. गुरुची विद्या गुरुवर चालवायची नाही म्हणे कधी. हा, गुरुजवळ एक डाव शिल्लक राहतो, तो टाकला ना विठाला विठाला. तुमच्याकडे इकडे कुस्तीचे डाव ते शिकवणाऱ्याला काय म्हणतात माई बाबा, काय म्हणायला? कुस्ती जे शिकवतात त्याला काय, हा वस्ता विठाला विठाला. एक वस्ताद आणि अनेक पैलवान तयार केले बरं का, अनेक. एक पैलवान तर असा नावाजला ना, हा तो महाराष्ट्र केसरीच झाला डायरेक्ट. मग आता गुरुच्या प्रमाण आहे का नाही, मग तो गुरुला चांदीची गादा दाखवायला लागला. बा गुरु अख्खा महाराष्ट्र गुरु मी चांगला केला भाऊ, माझं नाव काढलं, पण म्हणे एकदा तुमच्याशी कुस्ती खेळा. अरे ऐकलं, मी तुला शिकवलंय म्हणे. तो म्हणे मी चांगल्या पैलवानांना आसमान दाखवलं गुरु, पण एकदा तुमच्याशी. गुरु म्हणता तू ही छपरी करून टाकू. लागली भाऊशी गुरु शिष्याची कुस्ती लागली. नाना अख्खा गाव पाहायला कुस्ती चालू झाली, 5 मिनिटांमध्ये त्या पैलवानाला त्या गुरुनी 4 गुंड्या चित केलं. खाली पडल्या तो पैलवान म्हणला, गुरु हा डाव काय तुम्ही मला शिकवला नाही म्हणे. गुरु म्हणे तुझ्यासारख्या अर्धा शिष्यांसाठी राखीव ठेवावा लागतो विठाला विठाला. काय म्हणले, हा तुझ्यासारख्या अर्धा शिष्यांसाठी राखीव ठेवावा लागतो म्हणे. सांगायचं तात्पर्य म्हणून मी तुम्हाला एकच सांगते की पुण्यवान माणसाची पुण्यतिथी होती, म्हणून त्यांचं हे चतुर्थ पुण्यस्मरण आहे, पुण्यतिथी आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला सांगतो, ज्यांना ज्यांना त्यांनी अनुग्रह दिले, ज्यांना ज्यांना माळ घातलेली, ज्यांना ज्यांना गुरुदीक्षा दिली, त्यांनी फक्त एक तपासून पाहायचं, माझ्या गुरुने मला जो मार्ग दाखवला आहे, मी त्या मार्गाने चालतोय की मी इकडे तिकडे भरकटतोय, हे तपासायचा दिवस म्हणजे आज. हरीने आज विचार करायला पाहिजे, हरीचे गुरु पण आहे आणि बाप पण आहे. माझ्या बापाने मला जो मार्ग दाखवला, मी त्या मार्गाने चालतोय बरं का हरी, लक्षात ठेवतो. हां, की माझी इकडे गाडी इकडे तिकडे कुठेतरी भरकटते, हे तपासायचा दिवस म्हणजे आजचा दिवस. विठाला विठाला. आणि म्हणून पुण्यस्मरण म्हणजे त्या तिथीला आपल्या दृष्टिकोनातून पुण्यत्व प्राप्त होतं. काय प्राप्त होतं? पुण्यत्व प्राप्त होतं. हो, वर्णन जर केलं तर. आणि म्हणून ते आत्मपरीक्षण करायचा दिवस असतो की खरोखर आपण गुरुच्या ठिकाणी आपला कृतज्ञता भाव आहे का, आपण कृतज्ञ झालो, हे तपासायचा दिवस म्हणजे आपण. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी. हा, हे ध्यानात ठेवा. हा अभंग वास आहे ना, काय सांगू आता संतांचे मग निरंतर काय द्यावे अशी. आता ऐका, याच्यामध्ये अनेक प्रकारचे जागृती आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागृती. किती वेळा जागा करतात आपल्याला ते सांगा बरं, किती वेळा करतात? तुमच्या अंतःकरणामध्ये एकदा जो फोटो काढला गेलेला आहे
आणि तो फोटो कितीही बदलायचा प्रयत्न केला तर तो निघेल का बाहेर? नाही मला एकदा माणसाची श्रद्धा बसली ना, विचार करायचा. तो अंतःकरणामध्ये एकदा जो ठसला ना, वर्णन जर केलं काय द्यावे त्याशी व्हावे. मी तुम्हाला त्याच्यात दोन भाव सांगितले, कृतज्ञता भाव आणि या अभंगामध्ये एक सुंदर असं दृष्टांत आहे. साधू उंदराचा वाघ बनवतो आपल्याला, पण वाघाचं उंदीर बनवायची ताकद बी त्या साधूची असते. ध्यानात ठेवा. साधू आश्रमामध्ये बसत असताना एक उंदीर धावपळ करत आला, बाबा बाबा मला वाचवा. म्हणजे कोण लागलं पाठीमागं? म्हणे बोका. मग त्याला आशीर्वाद दिला. काय झाला? बोका. बोकानंतर म्हणजे परत आला, बाबा बाबा माझ्या मागं कुत्रा लागला. मग काय बनवलं? कुत्रा. त्याच्यानंतर बाबा बाबा माझ्या मागं लांडगा लागला. मग काय बनवलं? परत आला, बाबा बाबा माझ्या मागं वाघ लागला. मग आता काय बनवलं? पण तो वाघ झाल्यानंतर त्याच्या मनात असं आलं की या बाबाने जर कधी लोकांना सांगितलं म्हणे मी याला उंदराचा वाघ केलाय तर मला कोणी भिणार? पहिली भाऊनी बाबाचीच करतो म्हणे. विठाला विठाला काय करतो म्हणजे पहिली भाऊनी बाबाचीच करतो. आता बाबाला, आता जो बाबा उंदराचा वाघ करतो त्याला उंदीर करता येणार नाही का? बाबाने एका झटक्यात हात वर केला आणि काय केला? विठाला विठाला. वर्णन जर केलं तर सांगायचं तात्पर्य, साधू संत सांगतात बाबा रे, त्या महात्म्यांचं किती जरी वर्णन केलं, काय द्यावे याशी वावी उतराई आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा. आणि तेच वर्णन तुकोबर आहे. अभंगाच्या प्रथम चरणात सांगत असताना सांगतात की बाबा रे, मी तुमचं काय वर्णन करावं अभंगाच्या पहिल्या चरणात. तुम्ही संत माया वापस हृदयी सद्गुरु जेने तारेलो हा मनोनी विशेषत्यादरू विवेका मनोनी जाणतेने गुरु भजिले. कबीर महाराज याच्या पुढे फार गोड वर्णन सांगतात. आपल्या साधू संतांचं महत्व सांगतात. आग लगी आकाश में झड़झड़ गिरे अंगार, आग लगी आकाश में झंझट गिरे अंगार, संत न होते जगत में तो जल मरता संता. साधू संत जरी जर नसते ना महाराज, आणि तुमचं आपलं भाग्य आपण ज्ञानावराई तुकोबरायच्या नंतर जन्माला आलो, त्याच्या अगोदर आलो असतो तर आपण त्या अभिमानानेच गेलो असतो. विठ्ठला तुम्ही संत माय बाप. आता मायबाप म्हणायचं कारण एक आहे. नाथबाबांचा एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यात एक गोड ओवी, सद्गुरु उपासो दीक्षा ग्रहण. काय म्हणतात नाथबाबा?
सद्गुरु पासोनी दीक्षा ग्रहण हा पुरुषाशी नवा जन्म जाण हे उपनिषिधार्थ प्रमाण परम निर्वाण साधले. नाथबाबा म्हणतात बाबा रे गुरुपासून ज्या वेळेस आपण दीक्षा घेतली हो काहीतरी त्यांच्याकडून समजा माळ घातली अनुग्रह घेतला हा आपला जन्म आहे नवीन झालेला आहे. कर्मरूपाने आपण आई वडिलांच्या पोटी जन्माला घेतो पण धर्मरूपाने मात्र गुरुच्या पोटी वर्णन जर केलं तर मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. महाराज आणि जगामध्ये तुम्हाला सांगतो माणूस आहे ना एक आहे तो इंग्लिश शब्द येणार बरं का. प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणतरी गॉडफादर लागतो. यादव महाराज काय लागतो राजकारणामध्ये कोणातरी बोट धरून चालवावं लागतं पण एक आहे बरं का. हा अध्यात्मामध्ये कोणाचं तरी ऐशियाचा पदर धरा संत माय बाप कृपा वंश काय मी पतित माय आणि बाप दोघही पती मात्र संतांना. हो अध्यात्म रूपाने मात्र आपण जे तत्व त्यांच्याकडून मिळालं महाराज. आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसऊ पावले श्री गुरूंचे वर्णन जर केलं जे 12वाध्याय जेव्हा बघा जे पुरुषार्थ सिद्धीचं होती घेऊन या आपल्या हाती रेगाला भक्ती पंत जगा दे. काय तुम्हाला सांगू मला काय ओव्यात माऊलींच्या 17वीचे स्तनदेशी अनुहाताचा हल्ल रोगाशी समाधी निजबोधी निजशी बुजावणी म्हणून साधका तू मावली पिके सारस्वती तुझ्या पावली या कारणी न सावली न संधी तुझी. हो विचार करा तुम्हाला खरं सांगू का जे दिलंय ना तुम्हाला ते गुरु म्हणजे ज्यांनी दिलंय ना ते गुरु आहे पण जे आपल्या हृदयात सद्गुरू आहे मजहृदयी सद्गुरू जेणे तुम्ही फक्त विचार करा तुम्ही स्मरण केलं की ते समोर मजहृदयी सद्गुरू म्हणण्याचं कारण काय माऊलींचं वर्णन जर केलं तर मजहृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरी वर्णन जर केलं तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये सद्गुरू आणि जीवनामध्ये वर्णन जर केलं साधू संत सांगतात की फक्त आपलं स्मरण करायचं काम आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पती कीर्तिवान आणि ते त्यांचं येण्याचं जे प्रयोजन आहे साधू संत सांगतात की बाबा रे मी तुम्हाला प्रस्तावनेमध्ये सांगून गेलं त्यांचं येण्याचं प्रयोजन मात्र काय असं ते प्रयोजन तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये अवतार तुम्हा
प्रस्थानात म्हटलं की भगवंतही येतो. भगवंत यदा यदाही संत वर्णन जर केलं तर उद्धरया जन जड जीवा वर्णन जर केलं तर नामदेव महाराज नाही का बघे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरया आले ब्रह्मादिक त्यांची वंदिती पावले नाम घेता वदनी दोषे जाती हो का दुराचारी विषय आसक्त संत कृपे त्वरित उद्धर. ऐका आता तुम्ही रेल्वेचा प्रवास करणारे लोक आहेत ना. आता तुमच्या लोकल मध्ये तुम्ही प्रवास करता ना करता ना. या लोकल मध्ये 3 प्रकारचे लोक असतात. किती प्रकाराचे? 3 प्रकाराचे. आता या 3 प्रकारामध्ये आता तुम्ही रोज जाणारे येणारे लोक म्हणजे तुम्ही पासवाले लोक. तुम्हाला टीसी काय त्याचा बाप आणू शकत. आता आम्ही कधी मध्ये येणार गावाकडून येणार आम्ही तिकीट काढून येणार. बरं आम्ही जर तिकीट काढलं तर आम्हाला प्रवास कितीदा करावा लागेल? एकदा. पण तुमच्याकडे पास असताना तुम्ही 50 चक्रा मारलं तरी तुम्हाला कोणी हरवल का? विठाला विठाला. आता त्या रेल्वे मध्ये ना तिकीट काढून बसणारे 1 पासवाले 2 आणि जे रेल्वेचे साहेब आहे ना त्यांना स्पेशल एसीचा डबा. हा मग रेल्वेचा साहेब म्हणजे भगवंत आहे. पासवाले म्हणजे संत आहे. ते केव्हा बी येतात केव्हा बी जातात केव्हा बी येतात. तिकीट म्हणजे तुम्ही आपण सर्वसामान्य जे जीव आहे तो सर्वसामान्य जीव म्हणजे त्याचं तिकीट म्हणजे त्याचं प्राप्त आगा कर्मी जे हे सुखदुःख काय आणि संतांजवळ पास असते. ते केव्हाही येतात. कशासाठी येतात? अवतार तुमच्या आपला उद्धार करण्यासाठी मात्र त्यांचा अवतार काढले असत. आणि विचार जर केला तुम्हाला सांगतो आता लोक आहे ना लोकांना आहे ना गावरान तूप गावठी तूप म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतो गावरान म्हणतात का गावठी तूप? लोकांना डाळला खायची सवय पडली. लोक म्हणते हे गर्दी हे बाबाच्या गर्दी हे पंक्ती हे कीर्तनाला गर्दी घडले किती घडले किती ते म्हणतो तो बाबा 50,000 घेतो त्याच्या कीर्तनाला एवढी गर्दी. आमचे गुरु म्हणायचे श्रीपाद बाबा रे भाऊ मुर्गी जने बच्चे घने आगे पीछे थाट कोंबडी जमा काही कमी थाट. हाँ मुर्गी जने बच्चे घने आगे पीछे थाट चिल्ली ले गई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट कोंबडी बाई मोकळीच्या मोकळी. विठाला विठाला कोंबडी बाई. हा आपले ना तुम्हाला सांगतो ना कोंबडीच्या खाली ना 22 अंडे ठेवतात. तुम्हाला माहिती घेतलं आपले लोक हुशार आहे ना काही बदकाचे घालून बरं का ना. पण ते ओरिजिनल कोंबडीचे आहे ना त्यांना लगेच कळतं. आकाशात झाड दिसली का कोंबडीचा वैशिष्ट्य इशारा असतो. ते पॉक केलं तर लगेच ते पकात येऊन बसतं. काय ओरिजिनल. पण ते बदकाचे आहे ना इकडं सापण तिकडं जातं इकडं सापण विठाला विठाला. वर्णन जर केलं साधू संत सांगता बाबा रे पहिला मुद्दा म्हटला म्हणजे तुमच्या बोलण्यातून किती लोक घडले. काही लोक म्हणतात मी लय मोठ्या बाबाकडून माळ घातली. अरे तू मोठ्या बाबाकडून माळ घातली त्या बाबाची तुझी गाठ नाही बबड्या. शास्त्र असं सांगतं 2-4 महिन्यातून गुरुची तुझी भेट व्हायला पाहिजे. विचारांची देवाणघेवाण व्हायला पाहिजे. हा ते रात्री आणि तू म्हणतो मी लय मोठ्या बाबाकडून माळ घातली. विठाला मुंबईमध्ये सगळं भेटतं ना पैसे ना. सगळे दुकान आहे ना कपडे विकले सोनं बिनं सगळं भेटतं का नाही. एखाद्या आकलीचं दुकान आहे का? नाही आमच्याकडे ना खानदेशमध्ये अक्कल कमी आहे थोडी.
गुरुविना ज्ञान कळेना हे अकल बाजारात मिळेना. गुरुविना ज्ञान कळेना हे अकल बाजारात मिळेना. भले मोठे मंदिर त्यात गाभारा सुंदर. विचार करा. भले मोठे मंदिर त्यात गाभारा सुंदर. जिथं मूर्ती बसवतात त्याला गाभारा म्हणतात. बरोबर ना. भलं मोठं मंदिर बांधलं, गाभाराही सुंदर बांधला, पण जोपर्यंत तिथं कोणती तरी एखादा देव स्थापित होत नाही, मूर्ती विना शोभा येईना. आता बरेच लोक आहे ना सात्विक आहे, परमार्थ करतात, हो, पण गळा मोकळाच आहे. माळ नाही, गुरु नाही, काही नाही, नाही मंत्रोपदेश, नाही गुरु, नाही माळ. काही काही म्हणतो मग मनाची माळ आहे, ती मनाची राम येते, दीड मनाची राम. विठाला विठाला. किती किलोचं मन होतं तुमच्याकडं? जरा किती किलोच होतं? 40 किलोचं मन होतं आमच्याकडे. तुमच्याकडे किती किलोचं होतं? हा, मग कुशाल मनाची माळ घालतो. मनोमार्ग गेला तो त्याची गुरुविना ज्ञान कळेना. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन. तुम्ही आपण विचार जर केला तुम्हाला समोर जड काय आहेत. माऊली गोडोवी सांगतात 4थ्या अध्यायामध्ये, माझी आ भक्ती विने जिने जळो ते जालेपणे. अघा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. दगड काही कमी आहेत का? आणि तुम्हाला खरं सांगू का, आपलं जीवन म्हणजे ना भक्तीशिवाय. एखादा दगड असतो बघा रस्त्याच्या कडेला पडलेला, त्या दगडावर कोणाचं ध्यान असतं का? ना. पण तो दगड विचार करा. तुम्हाला सांगतो, उतारावर गाडी आहे, गाडी मागं पुढं होती. ड्रायव्हर कंडक्टरला आरडी मारतो, किल्लार म्हणतो बघ रे एखादा. तो दगड पडलेला जातो, उसतो त्याला चाकाखाली ठेवतो. उपयोग नंबर या गाडीच्या चाकाखाली काय म्हणतात त्याला? मोठी. रस्त्याने वाट सुरू चालले, त्यांना स्वयंपाक करायचा आहे. हो, 2 दगड भेटले, तिसरा काही सापडलं, उचलला, याला टेकवला, स्वयंपाक करून तेही त्याच्या तोंडाला काळं लावून. उपयोग नंबर 2. हा, असे अनेक प्रकार विचार जर केला तर त्या दगडाचा कोणी भरपूर पाऊस पडला, रस्त्याने चिखल झाला, आपले बूट चप्पल काय लागला त्याला? चिखल लागला. रस्त्याने येऊन येऊन पण तो चिखल काही निघत. शेवटी तो काय करतो, त्या दगडाजवळ येतो आणि डायरेक्ट उपयोग नंबर त्या दगडाप्रमाणेच आपण होतो. पण विचार करा, कोणी त्याला गाडीच्या टायराखाली ठेवतं, कोणी त्याच्यावर चूल मांडतं, कोणी त्याला चिखलाचे पाय पुसतं. पण तो दगड जर एखाद्या महात्म्याच्या दृष्टीला पडला आणि त्याने फक्त 5 रुपयाचा शेंदूर आणून कधी त्या दगडाला लावला तर टापणे आता कोण त्याला हात लावून जाईल. तसा कोणीतरी महात्मा येतो, आपल्याला मात्र नामरूपी अनुग्रहरूपी शेंदूर लावतो. जे लोक आपल्याकडे डोळे वटरत होते ते लोक आपल्याला हात दोघं हात जोडून म्हणतात, जय हरी बाबा विठाला विठाला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन. नवे नवे त्याचे पुढे जाऊन जो 4 पुरुषार्थ आहे, त्या 4 पुरुषार्थ सिद्धांत तुकोबरा बघण्याचे 3ऱ्या चरणात सांगितले.
वाढावया सुख. ऐका, वर्णन जर केलं ना, सुखाच्या बाबतीत वर्णन जर केलं, समर्थांचं वाक्य फार गोड आहे. जगी सर्व सुखे विचारी मनातोच, मनात्वाची रे पूर्व संचित तया सारखे भोगणे. हा, आता विचार जर केला, तुम्हाला सांगतो, सुख प्रपंचातलं सुख वाढत वाढत जातं का घटत घटत जातं? माझी भाषा कळते तुम्हाला? प्रपंचातलं सुख आहे ना, हे कमी कमी होत जातं बरं का. पण अध्यात्मातलं तसं नाही. अध्यात्मातलं हळूहळू अविट गे माये माय विटेला, अविट गे माये माय विटेना, जवळची आहे परी भेटेना. प्रपंचातलं एखाद्याचं नवीन नवीन लग्न झालं ना, आहा, त्याला विचारा, तो सासरवाडीला जातो, बायकोला गाडीवर बसवतो, हा, नवीन पल्सर गाडी घेतो, ती पण असं हात टाकून बसती, फाशी लावती का मेंटल फाशी लावती, विठाला विठाला विठाला. तो पुढं गाणं म्हणतो, तो तेरा साथ है तो. थोडे दिवस जेव्हा तो फास बनाल ना, तेव्हा शादी वो लड्डू है, खाए वो भी पछताए. जे घोड्यावर बसले त्यांचं बरं आहे कशानं, त्याला पस्तावा इकडून बसलो, आणि जे बसले नाही ना, त्याला वाटतं कधी घोड्यावर बसू नको, पस्तावतील. विठाला वास्तविक मनुष्य विचार जर करायला जर गेलं ना, प्रपंचातलं सुख, ऐका आता, प्रपंचातलं सुख वनवे नाना. कसं आहे, आपल्याला जीव कोण लावला? वनवे. तुमचा रस्ता आता हायवे जो आहे ना, हा कसा आहे नाना? अरे वनवे. हा, इथं पुढे जाता येतं, रिवर्स मारता येतं का? काही ठराविक ठिकाणी रिवर्स मारता येतं, भलत्या ठिकाणी. ऐका, आपल्याला जीव कोण लावला? आपल्या आई वडिलांनी, बायको पण जीव लावला की नाही? हा, आपण कोणाला लावतोय? याला आपल्याला जीव आपल्या आई वडिलांनी लावला, आपण कोणाला लावतोय? आपल्या पोरांना. बरोबर का? आपले पोरं कोणाला लावतील? ते आपल्याला लावतील काय? याला दुःख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आया संसार. सुखाचा विचार आणि खऱ्या अर्थाने आपल्याला सुखाची व्याख्या साधू संत सांगतात. बाबारी ज्याच्या सुख मानतोय ना, तो मुळातच दुःख रूप आहे. ऐका, मग सुखाच्या बाबतीत वर्णन जर केलं ना, तुमच्या आपल्या सगळ्यांचा पाटा भंग येतो. संत चरण रज वासनेचे बीज, मग राम नामे सुख घडोघडी घटू लागे. हे आमचा गाथा वेगळा आहे जरा. मग राम नामे, त्याचं कारण कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. आणि सुखामध्ये मनुष्य
दुःखामध्ये फक्त रडतो, पण सुखामध्ये मनुष्य रडतो बी आणि हसतो बी. विठाला कंठी प्रेम दाटे नैनी नेर लोटे हृदय प्रगटे वाढावया सुख भक्ती. हो, आणि भक्ती विचार जर केला ना, भक्ती म्हणजे काय? मंदिरात जाणं म्हणजे भक्ती, उपास तापास करणं म्हणजे भक्ती, तीर्थाला जाणं म्हणजे भक्ती. हे भक्तीचे साधन आहे. हे काय आहे? हे भक्तीचे मंदिरात जाणं, उपास तापास करणं हे भक्तीचे. भक्ती म्हणजे काय? मी आणि भगवंत याचं आमचं दोघांचं नातं काय, आणि त्या ठिकाणी जागर राहणं याला म्हणतात भक्ती. विठाला सुख भक्ती. आता भाव पाहिजे. जिलेबी खाता का तुम्ही? दुकानदाराकडे गेले, त्यांनी मस्त जिलेबी तळली आणि तळल्यानंतर घाऱ्याने उपसली, उपसल्यानंतर काट्यात टाकली आणि काट्यात टाकल्यानंतर मोजून आपल्या हातात 1 किलो जिलेबी दिली. घरी आणून तुम्ही ती खाल्ली, लय गोड लागली, तर काही राहिलं? ऐका, आकाराला आलेली जिलेबी ही भक्ती आहे, पण ती जोपर्यंत भावरूपी पाकात जात नाही, तो इंग्रज बरेच दिवस शोध करत बसला, पण या जिलेबी मध्ये साखर गेली कशी? विठाला विठाला ती भावरूपी पाकामध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तिला गोडवा. तसं आपल्या भक्तीला आणि तुम्हाला सांगू का, जोपर्यंत तुम्हाला भाव प्रगट होत नाही तोपर्यंत तुम्हाला येतं मर्म कळत, आणि तो मुझे बी गिनलो, मग हे बी तुमचाच आहे. पण जोपर्यंत अनुभूती येत नाही, जोपर्यंत भाव प्रगट होत नाही, मला वर्णन केलं भाव बळे एरविना. ऐका, आता माऊली हरिपाठातच सांगता, भावे विना देव, गुरु विना अनुभव, तप्पे विना दैवत, तिथल्या विना वाढावया सुख भक्ती भाव. आणि आला पुढं धर्म. याच्यावर येणं भाव आहे तू गरज नाही. बैर ससाना पक्षी माहिती तुम्हाला? बैर ससाना, बैर ससाना नावाचा पक्षी आहे ना, तो एकाच वेळेला 4 गोष्टी करतो: धर्म अर्थ काम आणि. आता तुमचं आपलं ज्या वेळेला लग्न झालं ना, त्यावेळेला लग्नाच्या वेळेला ब्राह्मण त्या वधूवरांच्या नवरा नवरीच्या हातात पाणी देऊन वधून घेतात. 4 पुरुषार्थ करायचे. आता तो धडाका चालू आहे ना, आज पण बरेच लग्न आहेत ना. कन्यादान आणि विवाह संस्कार आहे बरं का, त्याला हिडी स्वरूप आणलं लोकांनी. हातामध्ये दोघंही नवरा नवरीच्या हातामध्ये पाणी देतात आणि ब्राह्मण वधून घेतात. धर्मेच अर्थेच कामेच आणि मोक्ष. 4 पुरुषार्थ: धर्म अर्थ काम आणि. इथं आल्यानंतर तुम्हाला हे बरं, आता लोकांचं चाललंय काय? बरं काय चाललंय लोकांचं? माऊलींची गोड होई पाहे पा शरीराची आगावा, ज्या लागे आले गा पांडवा. आता माझ्या सरलंबे गावाने मला इथं कीर्तनाला, बाबांच्या पुण्यतिथीचे कीर्तनाला बोलवलं. माझं पहिलं कर्तव्य काय आहे? इथून कीर्तन करायचं का नाही? शहराच्या घरी जायचं, आगे इकडं जायचं, इकडं जाय, थंड घे, जमल का? लोक इथं वाट पाहू राहिले. माऊली म्हणता, शरीररूपी गावाला आलोय आपण. पाहे पा शरीराची आगावा, ज्या लागे आले का पांडवा, तो कार्यार्थ गावा सांडून. काय चाललंय बरं लोकांचं? आता तुमच्याकडे काय ना, नोटला काय बंडल म्हणतात, काय म्हणतात बंडल? काय चाललंय लोकांचं? बंडलला बंडल, गाडीला, बंगल्याला, फ्लॅटला, बांधाला, प्लॉटला जाय असं मोरून एक दिवस. विठाला बंगले बांधू बांधू किती बांधशील? फ्लॅट घेऊ किती घेशील? बंडलला बंडल, गाडीला 1 गाडी घेशील, 3 गाड्या घेशील, 4 गाड्या घेशील. पण ज्या कारणासाठी आलाय बरं, हे जे आहे ना, बंगला कायसाठी? देहासाठी, गाडी देहासाठी, सगळ्या याचे सुख सुविधा, भौतिक सुख आहे, हे सगळं देहासाठी. आत्म्यासाठी काही केलंय का आजपर्यंत? आणि आलाय कशाला? आत्मउद्धाराला. विठाला आलाय कशाला? आत्मउद्धाराला. आणि आत्मउद्धाराचा विचार कोणाच्याच डोक्यात नाही, आणि तो विचार जागा करायचं काम सांगतात. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम. बैर ससाना नावाचा पक्षी, तो एकाच वेळेला 4 गोष्टी करतो. बाबा फार, आमचे बाबा गुरुबाबा फार सुंदर झाले घरी. बाबा तो आकाशात जातो, संधान इंधान स्नान. पाण्यात काहीतरी डुबकी मारली का पहिले अंदाज बांधतो, अंदाज बांधताना लगेच सूर मारतो. संधान इंधान स्नान, आणि खाली पाण्यात डुबकी मारून आंघोळ करतो, आणि तोंडात काहीतरी खायची वस्तू बाहेर आणतो. आता हे कावळ्याने बघितलं ना, कोणी बघितलं? तुम करते हम करते, लेकिन बीच में थोडा थोडा प्रेम करते.
कावळ्याला वाटतं बा आपण इकडे तिकडे चोचा मारून राहिलो. हा त्याने बघितलं हा वरती जातो, अंदाज बांधतो, पाण्यात सूर मारतो, हो मस्त अंघोळ गार बी होतो आणि खालून काहीतरी खायची वस्तू बी आणतो. मी बी करतो मग तुम करते हम करते लेकिन बीच में थोडा फेर पडते. आता कावळा गेला वरती, त्याने असं लपडं केलं, लपडं केलं तर नेमका सूर मारला तिने, पण खाली नेमका खडा पडला. काय होता हा खडकावर, हा चोच आदळली खडकावर, एक चोच इकडं एक चोच तिकडं. हा वरती मुडकं करायला गेला तर नेमका शेवाळमध्ये अटकला. हा आता तो बैल सजना काठावरून त्याला म्हणतो, जानत नाही बुजत नाही देखत काम करते हो, जानत नहीं बुझत नहीं देखत काम करते हो, सेवाल में तो अब मुंडी अटकी आप काय को फड़फड़ करते हो. कबीर महाराज कहते देखा देखी लिया जो घटे काय बडे रोग तो करतो म्हणून आपण करणं गरजेचं नाही महाराज. हा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा विठोबा रखुमा. आतापर्यंत आम्हीच बोललो, आम्ही तुम्ही काहीच केलं नाही ना. हे सगळ्यांनी अशा मी असे वर्णे करायला लावणार तुम्हाला, अशाच करा अशी प्रत्येकाने टाळे वाजवता येईल अशा. हा मृदुमणी महाराज आठवते ना, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या एकदम एकाच सुरात बरोबर वाजता. फक्त तुम्ही माझ्याकडे लक्षात ठेवा. हा चंद्रभागेच्या तीरी ज्ञानेश्वर
यथावकाश माझ्या अल्पमत अल्पबुद्धीप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडायचा प्रयत्न केला. यात ते कमी जास्त वाटलं तर माझं प्रकृतीचं गुणदोष समजा जे काही घडलं ते साधू संतांचं माझ्या श्रीपादबाबावर अंदाजावांचं करिले ते शिकटकड वाकडे गेले माझा देव जाणे किंबहुना तुमची केली धर्मकीर्तन सिद्धीस नेले तेथे माझे उरले पायिकपणा आपल्या बळी मी नाही बोलवत सका कृपावंत साळुंकी बोलते मंजुळवाणी शिकविता धनी अशीच अखंडपणाने सेवा आणि समस्त सर्व जे दत्तात्रय बाबा डोंगर साधक परिवार या सरलांबे आणि त्या परिसरातील सर्व जे आता त्याचे गाव आहे त्याच्यामध्ये कल्याणपासून कसारापासून ज्या पंचकृषीमध्ये जे जे गाव आहे तुमच्या माध्यमातून गुरुविषयी असाच कृतज्ञता भाव अंतःकरणामध्ये ठेवा. तुम्हाला खरं सांगू का कोणत्याही डेअरीचं दूध घ्यायचं फक्त डिग्री लावून घ्यायचं त्यात पाणी किती दूध किती बरं का. हां कसं आहे स्वतःचं स्वकष्टाचं केलेलं आहे ना खूप वेगळं असतं आणि आईच्या पिठावर रिगा मारणं खूप सोपं असतं बरं का. वडिलांचं बापाने कमवून ठेवलेली प्रॉपर्टी मुलाला मस्त वाटतं पण बघडं तू स्वतः 4 विटार असतील ना तेव्हा तुला कळेल की घर काय असतं. आणि म्हणून आपलं कृतज्ञता भाव व्यक्त करत असताना आपल्या गुरुच्या ठिकाणी तुम्ही कायम त्यांचं पुण्यस्मरण आणि एक गुरुपौर्णिमा हे जे 2 गोष्टी आहेत वर्णन जर केलं तर जोपर्यंत गुरु आहे तोपर्यंत त्यांच्या आपण गुरुपौर्णिमा मात्र निश्चितपणे परंतु ते गेल्यानंतर त्यांच्या स्मृतीचं जे जे गेलेले आहेत आजही तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये आता घोटीच्या ठिकाणी आपलं बाबांचं जे स्थान आहे आम्ही सर्व साधकांना सांगतो की बाबा एरवी कुठे नाही आले पण घोटीला मात्र निश्चित बाबांच्या पुण्यस्मरणाला या आणि जे जे आहेत पाखरं त्यांना मात्र बोलवायची गरज भासत नाही. ते ऑटोमॅटिकली लोक कुठून कसे केव्हा आणि किती येतात याची पण गॅरंटी नसते. त्याच पद्धतीने ज्यांनी आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला या मार्गाला लावलं आहे आपल्यासाठी एक एक क्षण ना क्षण वेळ ना वेळ दिली त्यांच्यासाठी आपला कृतज्ञता भाव कायम जागा ठेवायचा. कुठूनही घ्या दूध काहीच विषय नाही. वर्णन जर केलं तर फक्त डिग्री लावून घ्यायचं आणि डिग्री लावून घेत असताना फक्त एक आहे माय म्हणजे माय असते दुधावरची आईमध्ये दाईमध्ये खूप फरक असतो बरं का ध्यानात ठेवा. आई शेवटी माय म्हणजे माय असते दुधावरची साय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते म्हणून ते माय असते. वर्णन जर केलं तर म्हणून आपल्या पुढच्याविषयी तुम्ही जो कृतज्ञता भाव आहे तुमचा असाच दृढ भाव म्हणून तुम्ही एवढं मोठा भव्य दिवस त्यांचा एक दिवशी पुण्यस्मरण करत आहात आणि आपलं प्रत्येक साधकाचं आणि हे तुम्हाला सांगतो ना मगाशी महाराजांनी पण काय द्यावे आपण काही देऊ शकत नाही. गुरुचे उपकार आईवडिलांचे उपकार कधीही आपल्यावरून फिटत शकत नाही. ते असे अक्षय असे अनंत असे उपकार आपल्यावर असतात आणि म्हणून त्यांच्याविषयी तुमच्या मनात अंतःकरणात कायम कृतज्ञता भाव जागृत ठेवा. वर्णन जर केलं तर त्यांनी तुम्हाला सांगतो ना हे बघा इमारत उभी राहिले तर आता हा समोर हा बंगला उभा राहतोय बाजूला एक बंगला आहे. आता लोकांचं लक्ष बंगल्याच्या कळसावर मंदिर बांधलंय मंदिराच्या कळसावर जातं का पायावर जातं. लोकांचं लक्ष कुठे जातं कळसावर जातं. पण जे मंदिर कशावर उभं आहे नेमकं म्हणून आपल्या जीवनामध्ये जो पाया आहे सद्गुरूंनी आपल्याला जी दिशा दिली आहे सुरुवातीच्या काळापासून त्या पायावर आपला कृतज्ञता भाव कायम निश्चित ठेवावा आपल्याला जीवनामध्ये. तुम्हाला सांगतो ना शास्त्र असं सांगतं आणि आमचे जे महात्मे आहेत ना ते सांगायचे भाऊ या काळामध्ये आता आम्हाला जवळजवळ 35 वर्ष या कार्यामध्ये झाले. आम्हाला एकच वाक्य सांगितलं त्यांनी भाऊ जीवनामध्ये आपल्याला अध्यात्म क्षेत्रामध्ये एक गुरुनिष्ठा आणि एक नामनिष्ठा याच्यावरची श्रद्धा कमी होऊ देऊ नका. तुम्हाला जीवनात कधीच कुठं काही काम करता वाटतं. एक गुरुनिष्ठा आणि दुसरी नामावर एक गुरुवरची श्रद्धा कमी होऊ द्यायची नाही आणि एक नामावरची श्रद्धा. गुरु जरी देहरूपाने गेले पण तत्वरूपाने प्रत्येकाच्या आपल्या अंतःकरणात आहेच ना. देहरूपाने गेले श्रीपाद बाबा देहरूपाने गेले पण तत्वरूपाने आहेत. माऊली देहरूपाने गेले तत्वरूपाने आहेत. तुकोबाराय देहरूपाने गेले तत्वरूपाने आहेत. नाथबाबा देहरूपाने गेले तत्वरूपाने आहेत. तसं आपल्या अंतःकरणामध्ये गुरुविषय. आणि दुसरी गोष्ट की हरीला पण एक सूचना देतो की बाबा तुझं जे जन्म येतो महान अशा महात्म्याच्या पोटी जन्म झाला म्हणून मुलगा म्हणून तू घरातले जे कर्तव्य करत असताना तू नुसतं संसार प्रपंच बायका मुलं नोकरी याच्यात राहू नको. तर तुकोबारायच्या अभंगाच्या भाषेत सांगायचं जर एवढे सगळ्या लोकांच्या समोर तुला सांगतो तू कांट असते बरं का माझा राग आला तर येऊ दे मला काही तुझ्या घरी सोमवार सोडायला यायचं नाही. हां फक्त एक आहे घरदार नुसतं नोकरी करण्यासाठी तुझा जन्म नाही महान अशा महात्म्याच्या पोटी तू जन्माला आलेला आहेस
आणि तुकोबराईच्या भाषेत माझ्या वडिलाची निराशेगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. वर्णन जर केलं तर खूप अशी मोठी महान अशी परंपरेचा साधू, त्या साधूच्या माध्यमातून जो बाप मला लाभला आहे, वर्णन जर केलं तर गुरुही लाभला आहे. आणि म्हणून माझ्या वडिलाची निराशेगा देवान तुझी चरणसेवा पांडुरंगा. भगवंता माझ्या वडिलांनी जे केलं तेच मी करेल अशी सर्वांच्या समोर एक याच्यापुढं त्यानं ठेवून नुसतं नोकरीच करू नको बरं का नाना. तुम्ही पण याच्यावर लक्ष ठेवून पुढं आपल्या बापाच्या पावलावर पावलावर ठेवून पुढे कार्य कर. तुला काही कमतरता भासली आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. हां, तुला केव्हाही वेळ बसला, तुला केव्हाही काही अडचण आली निश्चित फोन कर. तुला मदतीसाठी मात्र निश्चित हजर राहू. आणि माझे जे मित्र आहेत, माझे गुरुबंधू पण आणि मित्र पण आणि समव्यावसायिक पण, आणि गेल्या अनेक वर्ष आम्ही कार्य केलं. माझ्यासारख्याला कधी कधी शब्द नाही फुटत, परंतु वर्णन जर केलं तर बरोबर जी व्यक्ती आम्ही ज्या वेळेला समजू तुम्हाला काय सांगावं, जेव्हा आमच्या भागात यायचे ना महाराज, कधी त्या महात्म्याने कधी ना गाडीचा विचार केला नाही, डिझेलचा विचार केला नाही. आणि आमच्याकडे थोडं दुष्काळी भाग असतो, त्याच्यामुळे त्यांनी फक्त एक म्हणले साधकांची भेट होते ना, आपलं कार्य होतंय ना. हां, नाहीतर आताचा गल्ली बोळातला गोवा 11,000 रुपये मागतो का नाही? तुमच्याकडे काय पद्धती? हां, कारण मी सांगितलं ना बिन भांडवली धंदा आहे, बांधायला भेटा. इकडचे तिकडचे 2-4 अभंग पाठ केले, इकडच्या तिकडच्या चाटा हाणल्या का लगेच झाला पाकिटवाला बाबा तयार. परंतु आपण वर्णन जर केलं तर कार्यक्रम करणं वेगळं आणि कार्यक्रम करणारा येतो 2 तास कार्यक्रम करून निघून जातो, आपलं पाकिट घेऊन निघून जातो. पण कार्य करायला वेळ काळ मात्र काही नसतं. आणि ते कार्य करत असताना विचार जर केला, तुम्हाला सांगतो आपल्या साधकांचं कार्यक्रम असला तरी तेच प्रेम आहे, साधा फोन जरी झाला तरी तेच प्रेम आहे, आणि भेटायला आलं तरी हे खरं नाथबाबा भक्ती मार्गाचं मर्म सांगतात. प्रेम सुख घेई प्रेमाविना नाही समाधान. आणि म्हणून असंच तुमच्या माध्यमातून आपलं सद्गुरूचं कार्य करावं आणि असंच कार्य तुझ्या हातून पुढं मात्र वर्णन जर केलं अधूनमधून ज्या पद्धतीने, जसं माझ्या मते बाबांना इकडे यायला 8 दिवस शरद 8 दिवस तरी भरपूर व्हायचे. 8 दिवसामध्ये तरी एखादा चक्कर इकडं परिसरामध्ये कुठंतरी असायचाच. आणि म्हणून सुट्टीचा दिवस ज्या दिवशी असला, नुसतं माय भला मेरी बेबी भली असं करू नको बरं का. हे कार्य मात्र जसंच आपल्या वडिलांनी केलं त्याच पद्धतीने तू पुढे कर अशी सर्वांच्या तुम्हाला सर्वांना साक्षी ठेवून. नाना तुम्हाला विचारलं बरं का मी हा करतो का नुसतं देवतेच करतो म्हणून. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून मी त्या सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाची. या उक्तीप्रमाणे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म